नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? ठीक आहात ना? तर मंडळी, आज शरद पवार साहेब आपल्या मार्कडवाडीला आले होते. गावातील लोकांशी संवाद साधून त्यांनी गावातील लोकांच्या धाडसाचे कौतुक केले. पवारसाहेब म्हणाले, लोकशाही प्रणालीतील सरकारच संविधानाने दिलेले लोकांचे अधिकार पायदळी तुडवत आहे. निवडणूक आयोग मतदारांचे म्हणणे ऐकून घेत नाही. पोलीस तुमच्याच गावात तुम्हालाच जमावबंदी करताहेत. या देशात हे चालले काय? आता सरकारने निवडणूक पद्धतीत बदल करून निवडणुकांविषयी लोकांच्या मनात असलेली शंका काढून टाकायला हवी. बॅलेट पेपरवरती जर लोकांना मतदान हवे असेल तर त्यांना नको म्हणणारे तुम्ही कोण? असा सवाल सरकारला विचारत पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. मार्कडवाडीमध्ये आमदार उत्तमराव जानकर यांनी पेटवलेली बॅलेट पेपरवरील मतदानाची ठिणगी आता संपूर्ण देशात पसरली आहे. या ठिणगीला हवा देण्यासाठी आज शरद पवार जयंत पाटलांसह मार्कडवाडीला आले होते. यावेळी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार रामहरी रुपनवर, वंदनाताई चव्हाण, रमेश बारसकर, सतीश खरात, मनोहर डोंगरे यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होती. जानकरांसह मार्कडवाडी ग्रामस्थांनी ही ठिणगी पेटवली आहे. यामुळे EVMवरती निवडून आलेले सरकार घाबरले आहे. जर एखादे गाव आपल्या खात्रीसाठी स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या गावात मतदान घेत असेल तर पोलीस कोणत्या कायद्याने त्यांना अडवू शकतात? जमावबंदीचा आदेश कसा लागू करू शकतात? एवढेच करून थांबले नाहीत तर ग्रामस्थांवर गुन्हेही दाखल केले आहेत. ही निव्वळ दडपशाही आहे. आज अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्येही बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या जातात. मग भारतात का नाही घेतल्या जाऊ शकत? असा सवाल शरद पवारांनी विचारला. जयंत पाटील साहेब म्हणाले, मतांमध्ये दिसणाऱ्या तफावतीमुळे EVM मशीनवरती शंका येते. आमचे एक पक्ष म्हणून सरकार आणि निवडणूक आयोगाला आवाहन आहे की त्यांनी जनतेच्या मागणीचा मान ठेवून इथून पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवरती घ्याव्यात. लाडक्या बहिणींचे पैसे मिळाले म्हणून महाराष्ट्र विकला जाणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद असताना महायुती निवडून येतेच कशी? असा सवालही जयंत पाटलांनी उपस्थित केला. आमदार जानकर म्हणाले, माळशिरस तालुक्यातील 91 ग्रामपंचायती बॅलेट पेपरवरती मतदान करण्याचा ठराव करून माझ्याकडे देणार आहेत. बॅलेट पेपरवरती मतदान होणार असेल तर मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहे. माझ्यासाठी आमदारकी मौल्यवान नसून लोकशाही महत्त्वाची आहे. पुनर्मतदान घेण्याची मागणी करून मार्कडवाडी गावाने हुकुमशाहीच्या थोबाडीत मारली आहे. सातपुतेंनी 21 कोटी राहू द्या, फक्त 3 कोटी रुपयांची विकास कामे केल्याचे पुरावे देऊ द्या, असे आवाहनही जानकरांनी केले. माझ्या मतदारसंघात लाडक्या बहिणी पैशांना भुलल्या नाहीत. त्यांनी भाऊ समजून जानकरांना निवडून दिले. बॅलेट पेपरवरती निवडणुकांसाठी आम्ही जन आंदोलनाबरोबरच कायदेशीर लढा उभारणार असल्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले. शरद पवार आणि महाविकास आघाडीचे नेते गावाला भेट देणार. या पार्श्वभूमीवर माजी आमदार राम सातपुते यांनी मार्कडवाडी गावात आपण केलेल्या विकास कामांचे बॅनर सगळीकडे लावून आपणही काही कमी नसल्याचे दाखवून दिले. मार्कडवाडी गावात आपण 21 कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत असा सातपुतेंचा दावा आहे. केलेल्या कामांचे फोटोही त्यांनी बॅनरवरती छापले आहेत.